श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया. नमस्कार श्रोत्यांनो. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ याच्यामध्ये आपण आता त्याची मुख्य कारणे काय आहेत ते पाहूया. त्याच्यामध्ये पहिले कारण आहे जीवाश्म इंधनांचा अतिवापर, म्हणजेच कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचा वापर वीज निर्मिती, उद्योग आणि वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. हे इंधन जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो आणि हेच जागतिक तापमानवाढीचे मुख्य कारणांपैकी एक आहे. दुसरे कारण आहे जंगलतोड. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, पण मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन व्यवस्था कोलमडत आहे. जंगलतोडीमुळे काय होते? जंगलतोडीमुळे ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साईड वाढतो, पावसाचे प्रमाण बदलते आणि जैवविविधता नष्ट होते. औद्योगिकरण म्हणजे काय? तर कारखाने, रासायनिक उद्योग आणि मोठमोठ्या उत्पादन केंद्रातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून विषारी वायू वातावरणात सोडले जातात. वाहतूक क्षेत्र हे हरितगृह वायूचे मोठे स्रोत मानले जाते. यानंतर प्लास्टिक आणि कचरा. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू तयार होतात. तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिथेन वायू निर्माण होतो, जो कार्बन डायऑक्साईडपेक्षा अधिक घातक आहे. त्याच्यानंतर आहे शेती आणि पशुपालन. गायी, म्हशी यांच्यासारख्या जनावरांमधून मिथेन वायू निर्माण होतो. रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साईड वातावरणात वाढते. ह्यानंतर आपण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय आहेत ते पाहूयात. पहिले आणि मुख्य म्हणजे तापमानवाढ. ह्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी तापमान विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. त्यानंतर हिमनद्या वितळणे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळत आहे. त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्राची पातळी वाढते आहे म्हणून किनारी भागांना पुरांचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनेक बेटे आणि किनारी शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवकाळी पाऊस आणि पूर यांचे प्रमाण पण वाढले आहे. हवामानातील असंतुलनामुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडतो. दुष्काळ आणि पाणी टंचाई, पाण्याचे स्रोत आटत चाललेत, त्यामुळे शेतीवर पण ह्याचा गंभीर परिणाम होत आहे. ह्याबरोबरच जैवविविधतेचा नाश होत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि मानवाच्या पण आरोग्यावर ह्याचा परिणाम होत आहे. जसे उष्माघात, श्वसनाचे आजार, डेंग्यू, मलेरिया यांच्यासारख्या रोगात वाढ होत आहे. धन्यवाद. जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.